2 मिनिटं गेले असतील. समोर ज्या भगिनी उभ्या आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण समोर यायचं. 2 मिनिटं गेले, परंतु प्रत्येकाच्या अंगाची देण आहे असे क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि शेरीमध्ये, म्हणजे आम्ही त्याला शेरी म्हणायचो, त्या शेरीमध्ये मोठे सुरेश, 2 नंबर भगवान आणि 3 नंबर कृष्णा, ती सरलाताईंची. सुरेश भाऊचं लग्न झालं आणि सरला वहिनी आणि सुरेश भाऊ या दोघांनी मिळून जो संसार होता. फोन आला आपल्या गावचे सरपंच बाळूभाऊ मोरे, प्रताप भाऊ, सुरेश भाऊ, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य. देश ऐकून मला खरंच अतिशय अभिमान वाटला की काय उद्देश आहे. त्यांच्या माता पालकांनी त्यांना शिक्षणासाठी परवानगी द्यायला पाहिजे, त्यांनी सुद्धा प्रांजलचा आदर्श डोळ्यासमोर घेतला पाहिजे, या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आहे, असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. टाकळी खुर्द असो, पिंपरखेड्याचे असो, बुद्रुकचे असो, मोईगाव असो, 4 गावातील मुलं तिथे प्रॅक्टिससाठी येतात. अजूनही ग्राउंड तिथे स्थायिक आहे. तू पण गेलेली असेल खांद्यावर तिथे ग्राउंड. कुटुंबाला एवढं प्रकाशमय करते, ती सर्व गोष्ट आपण आज पूर्ण गावासमोर आणतो. आज तुम्ही प्रांजलला बाहेरून सर्वांनी बघितलं की बहीण सकाळी उठते, सकाळी जाते, क्लासला जाते, तिथं ग्राउंड करते, संध्याकाळी येते, पण नेमकं घडतं काय बरोबर. आपल्या गजानन भागाचे संचालक फटाक्यांची आतिषबाजी आपण पूर्ण होऊन देऊया. यानंतर आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय वंदनाताई भाऊराव मोरे यांना विनंती करतो की या मला देखील